वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो। या दिवशी सर्वच लग्न झालेल्या महिला साज शृंगार करून तयार होतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा अर्चना करत असतात। वटसावित्री पूजेचं महत्त्व अनेकांना माहिती आहे आणि सणवार आले की महिलांना नटायलाही फार आवडतं। वटपौर्णिमेच्या दिवशी महिला साडी नेसण्याला जास्त प्राधान्य देतात, पण वटपौर्णिमेसाठी यंदा कोणत्या शुभ रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये, बांगड्या घालू नये आणि या शुभ रंगाचं महत्त्व काय आहे, असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर याबद्दल संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। वटपौर्णिमा या सणांची महिला आतुरतेनं वाट पाहत असतात। या सणाला महिलांना नटून थटून साज शृंगार करून वटवृक्षाच्या पूजेला जात असतात। जन्मोजन्मी हाच पती मिळो, सौभाग्याचं रक्षण कर अशी प्रार्थना वटवृक्षाला या दिवशी केली जाते। यंदा वटपौर्णिमा 21 जून रोजी आहे। या दिवसाचं आणखी एक खास महत्त्व म्हणजे या दिवशी नवविवाहित असो किंवा इतर कुणीही विवाहित अविवाहित स्त्री असो, या दिवशी त्यांना नटायला खूप आवडतं। म्हणून पूजेमध्ये साडी किंवा बांगड्या ह्या योग्य रंगाच्याच असाव्या, कारण पूजेमध्ये योग्य रंगाचे कपडे न निवडल्यानं पूजा पूर्ण मानली जात नाही आणि त्याचं फळ मिळत नाही अशी श्रद्धा आहे। पूजेच्या वेळी कोणते रंग वापरावे याची माहिती हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते। शिवाय ज्योतिषशास्त्रासोबतच वास्तुशास्त्रातही रंगांना महत्त्वाचं स्थान दिले गेले। अशा वेळी पूजेत कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत या गोष्टींची काळजी नक्कीच घेतली गेली पाहिजे। पूजेत काळ्या आणि निळा रंग कधीही वापरू नये, ती मग कोणतीही पूजा असो। शनिदेव सोडून इतर कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचा वापर करण्यास मनाई केली गेली आहे। आता वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचं स्थान आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात। शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिने परिधान करून साज शृंगार करतात। म्हणून वटपौर्णिमेला सौभाग्याचे शुभ रंग निवडणंही कधीही योग्य ठरू शकतं। या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानलं जातं, कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो, तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो। त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता। शिवाय या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा असे रंग जास्त महत्त्वाचे ठरतात, कारण लाल रंग हा देवी लक्ष्मी मातेचा प्रतीकही आहे। आता जर तुम्ही लाल रंगाची साडी निवडत असाल तर लाल साडीसह तुम्हाला सोन्याचे दागिने घालण्यास अधिक आकर्षक वाटू लागेल आणि तुम्ही अधिक सुंदरही दिसू शकाल। त्याचबरोबर तुम्ही हा लूक पूर्ण करू शकण्यासाठी आंबाडा स्टाईल करून त्यावर गजरा सुद्धा लावू शकता। लाल रंगाच्या बांगड्या आणि लाल रंगाची साडी नेसण्यास नशीब आणि यश आकर्षित करण्यासाठी मदत मिळू शकते। शिवाय लाल रंग हा प्रेम, वचनबद्धता, सामर्थ्य आणि शौर्य शिवाय शक्तीचं प्रतीकही आहे। त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी निवड तुम्ही निश्चितच करू शकता। यानंतर हिरवा रंग सुद्धा निवडू शकता। वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवा असेल तर गडद रंगाची हिरवी साडी नेसणं, या साडीसह हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा माळण्यास तुमचं आकर्षण वाढू शकतं। शिवाय तुम्ही अधिक सुंदरही दिसू शकता। इतर रंगाच्या तुलनेत अर्धवट हिरवा रंग पूजेत थोडा कमी वापरला जातो, मात्र हिरवा रंग हा निसर्ग आणि नशिबाचं सुसंगत मानला जातो। वैदिक शास्त्रातही हिरवा रंग डोळ्यांसाठी खूप सुखदायक मानला जातो। असं मानलं जातं की जो व्यक्ती हिरवा रंग वापरतो त्याला पैशाची कमतरता नसते। शिवाय यामागे कारण म्हणजे आई लक्ष्मीलाही हिरवा रंग आवडतो। याचबरोबर तुम्ही नारंगी, पिवळा, जांभळा किंवा गुलाबी रंगाची निवड सुद्धा करू शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।